प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सहकार्याला बीड जिल्ह्यातील माजलगाव खळी रोडवरती खरं तर मारहाण करण्याची घटना घडली होती आणि त्यांचे ते सहकारी परभणीला खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे त्यांना आणि त्यांना भेटण्यासाठी आता काही वेळापूर्वी प्राध्यापक लक्ष्मण हाके आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करू। हाके साहेब, कशी परिस्थिती आहे तुमच्या सहकार्याची? दोन्ही हाताचे फ्रॅक्चर ऑपरेशन झालेलं आहे, शस्त्रक्रिया झालेली आहे, पायाची झालेली आहे आणि डोक्यामध्ये टाके पडलेले आहेत, त्याची शस्त्रक्रिया झालेली आहे। आज तुम्ही भेटायला आलो? हो, रात्रीच आम्ही निघालो होतो, सकाळी आम्ही एसपींना भेटलो। आरोपींना अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावरती कठोरात कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी आम्ही एसपींना भेटलो, त्यांचं मार्गदर्शनही घेतलं आणि त्यांना आम्ही काही आमच्या मागण्याही मांडल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहमती दाखवलेली आहे। कठोरातली कठोर ते शिक्षा करायला तयार आहेत किंवा आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला सकाळी आश्वासन दिलं। पण महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे, 7-8 वेळा आमच्यावरती असे हल्ले झालेले आहेत। काल परवा नवनाथ वाघमारे माझे सहकारी, त्यांची गाडी जाळून टाकण्यात आलेली आहे। आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही बीड जिल्ह्यात ज्यावेळी वडगाव ढोकला आम्ही सभेला चाललो होतो त्यावेळी 4-4 पोलिसांच्या कॅनवाय असताना सुद्धा एक फॉर्च्युनर गाडी आमच्यामध्ये कट मारून आमच्या गाडीच्या आडवं घालण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्या गाडीला अडवलं होतं, पण त्याचं पुढं काय झालं त्याचंही आम्हाला अजून काही माहिती नाही। पण हे हल्ले महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही फक्त आवाज उठवतोय, आम्ही लोकांना एकत्रित करतोय, लोकशाही मार्गाने एकत्रित करतोय। असं जर असेल, माणसं मारली जात असतील तर मुख्यमंत्री महोदय ओबीसीनी महाराष्ट्रात राहायचं का नाही याचं उत्तर आम्हाला द्या। आणि कोण आहे याच्या पाठीमागे असं तुम्हाला वाटतं? हे विजयसिंह पंडिताचे हे 2 कार्यकर्ते आहेत। त्याचं एकाचं नाव आहे नितीन जगताप आणि दुसऱ्याचं आहे प्रवीण जगताप। याच नितीन जगतापने 20 ऑगस्टला त्याच्या फेसबुक पोस्ट केलेली होती की विजयसिंह आम्हाला कुठलं काम देऊ नका, ठेका देऊ नका, पण लक्ष्मण हाकेला ठोकायची आम्हाला परवानगी द्या, ही पोस्ट आहे। त्यामुळं विजयसिंह पंडित हे वाळू सम्राट आहेत, त्यांचे टिप्पर वगैरे आहेत, ते त्याच्यात फोटो वगैरे आहेत ते, आणि त्यांची बॅक हिस्ट्री आहे, ते गुन्हेगारच आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचे आम्हाला माहिती मिळालेली आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की वैयक्तिक भांडण तर त्यांचं काही शेताला बांध नाही किंवा आमचा आणि त्यांचा पण शेताला बांध नाही, फक्त हे आरक्षणाच्या चळवळीमधून या माणसांनी हा जीव घेणा हल्ला केलेला आहे। थेट आरोप करतायत की पंडितांच्या तो कार्यकर्ता आहे, त्यांचे सगळे त्याचे फोटो आहेत, आमच्याकडेही फोटो आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सगळे फोटो देऊ। तो कधी कधी काय कसा बोललाय ते आमच्याकडे सगळं आहे, त्यामुळे आम्ही मोगम आरोप नाही करत, त्यांच्याबरोबरचे कितीतरी फोटो आहेत, आम्ही तुम्हाला देऊ शकतो। या हल्ल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं सांगणं असेल, महाराष्ट्रामध्ये प्रचंड ओबीसी दहशतीत आहे, ओबीसीनी बोलायचंच नाही असं जर असेल तर हे कायद्याचं राज्य आहे का याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री प्रशासनाचं काय म्हणणं आहे? एकूणच या हल्ल्यानंतर अटक करतो म्हणून सांगितलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत आम्ही अटकेची वाट पाहत आहोत। आज जर अटक नाही झाली तर आम्ही बीडला मोर्चाचे हात देऊ। कधीपर्यंत मोर्चा? आता नॅचरली 28ला छगनरावजी भुजबळ यांच्या माध्यमातून होत आहे, आम्ही त्याच्यानंतर जर याला अटक नाही झाली तर आम्ही परत एकदा आम्ही मोर्चाचे हात देऊ। तर लक्ष्मण हाके होते, खरं तर ज्या आरोपीला अटक झाली नाही तर मोर्चा काढू बीडला असं त्यांनी या ठिकाणी विधान केले। तुर्तास लक्ष्मण हाके हे या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांना भेट द्यायला परभणीला आले होते आणि आता भेट घेऊन ते निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरचा नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।